अकोले तालुक्यातील प्रतिष्ठित अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी एका महत्त्वाच्या जागेसाठी निवडणूक होत आहे। या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असून कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचे पुनर्वसन होणार याची उत्सुकता आहे। कैलास भास्करराव वाकचौरे यांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडी, अगस्ती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक कैलास भास्करराव वाकचौरे यांनी काही मागील महिन्यांपासून आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता। लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी हा राजीनामा कारखाना प्रशासनाकडे दिला आणि तो मंजूर झाला। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती। कैलासराव वाकचौरे यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली। त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती। निवडणुकीचे समीकरण आणि प्रमुख चेहरे, आता ही रिक्त जागा कोण भरणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर हे या जागेसाठी कोणाला संधी देणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत। ही निवडणूक होणार की बिनविरोध उमेदवाराची निवडणूक होणार हे पाहणं रंजक ठरेल। निवडणूक निर्णय अधिकारी बेंद्रे ही संपूर्ण प्रक्रिया पाहणार असून मतदार आणि कारखाना सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। या निवडणुकीत कोण विजयी ठरणार आणि कारखान्याच्या भविष्यात काय बदल होणार हे लवकरच स्पष्ट होईल। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव